अंपायर देखील पावसाळी बॉलच्या स्पर्धेत भर उन्हात आपल्याला पाहताना सज्ज पहिलाच चेंडू साहिल यांचा खेळून काढलेला उंच असा मिड ऑफच्या दिशेला सचिन पाटील खाली येताना काही चूक न करताना आपल्याला पाहिलेलं आणि इथं मात्र विस्फोटकचा फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यातील विस्फोटक फलंदाजी केलेली विशाल फदाळे मात्र पहिल्याच चेंडूवरती पवेलियनमध्ये जात असताना निकू गोवार यांना पहिलाच विकेट मिळाला आहे। तो विस्फोटक फलंदाज विशाल फदाळे यांचा सचिन पाटील यांनी सुरेख अशी झेल घेतलेला आहे आणि इथं मात्र विशाल फदाळे यांच्या खेळीचा समाप्ती झालेली आहे आणि त्यांची जागा घ्यायला आपण पाहू शकतो प्रणय शेळके, जे आपण पाहू शकता प्लेयर म्हणून KPL मध्ये मास्टर सूर्याच्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला दिसलेले मॉन्सून KPLच्या सामन्यामध्ये आणि त्यांनी फलंदाजी खूपच छान त्या संघातून केलेली आणि मात्र त्यांच्या संघाला जी गरज होती अंतिम फेरीमध्ये नेऊन ठेवलेलं आणि तिथं मात्र मास्टर सूर्या रनरअप देखील राहिलेले त्यात योगदान होतं याच फलंदाजाचा जो आता त्यांच्या ऑपोजिट खेळताना आपल्याला दिसत आहे प्रणय शेळके। सुंदर असा झेल सचिन पाटील दादा यांच्या हातात आपण बघितलं, तिथं काही चूक नाही केली त्यांनी। विशाल फदाळे न खाता खोलता प्रणय शेळके त्याची जागा घेत असताना आपलं पाहायला मिळतोय। ST रक्षकच्या भूमिकेत सतर्क असलेले सोनू पाटील, दुसरा चेंडू निकू यांचा परत मिडऑफच्या दिशेनं मिडलॅक खेळताना इथं मात्र साहिल गोवार यांनी बॉल कलेक्ट करी इथं मात्र धावांची जोडणी झालेली ती एक। आता मात्र कुठेतरी संघांचा धाव सुरू झालेली आहे। सुशांत पाटील यांचा स्वागत आपण करू इच्छितो इथं, खूपच वेळ देतात ते आणि परेश म्हात्रे आणि तिसरा चेंडू साहिल खेळतील आणि इथं मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून जातात थर्ड मॅनकडे आपण पाहू शकता सोबत दादा यांनी कलेक्ट केलेल्या एक धावाची जोडणी देतात दुसऱ्यासाठी तयार नाहीत। धावसंख्या झालेली ती 2 धाव, पहिला चेंडूवरती हादरा, दुसरा चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल धावसंख्या झालेली ती 2। चौथा चेंडू खेळून काढले पॉइंटच्या दिशेने इथं मात्र चेंडू जात आहे सीमारेषे पार, षटकार। खूपच छान पिक केलेला आहे बॉल, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जात आहे सीमारेषा पार 6 धावांसाठी। सोनू मात्र यांनी 3 चेंडू खूपच सुरेख टाकले असताना चौथ्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतो प्रणय शेळके यांचा। इथं मात्र रेडी नसताना थांबून दिलेला आहे निकू गोवार यांना। तर 3 चेंडू आपण पाहिले तर पहिलाच विकेट, दुसरा सिंगल, तिसरा सिंगल आणि चौथा चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून 6 षटकार। परत एकदा खेळून काढलेला आहे बॅटच्या पट्ट्यामध्ये असताना बॉल कलेक्ट, पहिली धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावमध्ये मिस कम्युनिकेशन आणि इथं मात्र 2 धावा चोरण्यात उत्तीर्ण झालेले। धावसंख्यात वाढ झालेली आहे ती 10 धावा। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित एक षटक टाकत असताना निकू गोवार यांनी 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत। उर्वरित शेवटचा चेंडू फेस करतील प्रणय, ज्यांनी षटकार ठोकलेला पॉइंटच्या डोक्यावरून। निकू यांचा शेवटचा चेंडू लेग साइडला खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र सुंदर असा फटका पाहू शकता, शॉर्ट बॉलला डिस्पॅच केलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी। ओव्हरची समाप्ती करतो सुंदर अशी प्रणय शेळके। धावसंख्यात वाढ, धावसंख्या झाली ती 16। फायटिंग स्कोर असा पाहू शकता आपण, जो स्टार्ट दिलेले जी स्टार्टची गरज होती शिवशंभो संघाला ती मात्र इथं विशाल बाद झाल्यानंतर प्रणय यांनी सांभाळलेली आहे आणि तशीच मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला दिसत आहे प्रणय शेळके। कमतरता इथं भासत नाही आहे विशाल यांची, कारण की साहिलसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे। मागच्याच सामन्यामध्ये त्यांनी 50 धावा काढलेल्या होत्या। आता मात्र साहिल आपण पाहू शकता पूर्ण षटक नॉन स्ट्राईकवर थांबलेले दिसत आहे। आता पहिला चेंडू
पहिला चेंडू खेळण्याचा मिळालेला आहे तो साहिल यांना. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज राहतील आणि मागील मॅचमध्ये सुंदर अशी फिरकी दाखवलेली आपल्याला तेच गोलंदाज काशी आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील काशी. बघू साहिल मात्र इथं काय प्रकारची फलंदाजी करून दाखवतील. आणि खेळून काढलेला सुंदर असा पट्ट्यात आलेला बॉल आणि अंपायरचा इशारा येतोय की नो चेंडू आहे, नो बॉल, आणि त्याच्यावरती येतोय सुंदर असा षटकार. इथं मात्र धाव संख्येत वाढ काशी यांच्याकडून चूक पाहायला मिळते. मागील षटकामधील मागच्या मॅचचा विचार केला तर खूपच सुंदर अशी गोलंदाजी केलेली. आता इथं 6+1 1+6 बोलू शकता. 6+1 7 धावा वाढलेल्या आहेत. 23 धावा एकच षटकानंतर पहिला चेंडू काशी टाकण्यास सज्ज. फ्री हिट असेल आणि साहिल यांनी थर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न मात्र सोनू पाटील तिथं असताना धाव घेण्याचा प्रयत्न नाही करते, कारण की खूपच छान अशी कामगिरी सोनू पाटील आपल्याला करता दिसतात. विकेटच्या मागं 15 ऑगस्टला आपण फायनल सामन्यात बघितलेलं की त्यांनी एकही बॉल मागे जाऊ दिला नाही. अंगाने बॉल अडवत होते, पडून बॉल अडवत होते, कारण की त्यांना माहिती फायनलचा सामना होता आणि त्याच कामगिरीमुळे 1-2 धाव किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा चान्स मिळाला नव्हता मोरे लेव्हलला. आणि आपण बोलू शकतो टर्निंग पॉईंट ठरला असेल. मोरे 11 हराना 15 ऑगस्ट को. इथं परत एकदा अंपायरचा इशारा येतोय आपल्याला. अंपायरचा निर्णय कळवतील आपल्याला. थर्ड अंपायरचा लाईन नो साठी मागणी करत आहे वाटतं. ओव्हरस्टेपिंग. तर इथं मात्र आपल्याला इन्फॉर्मेशन येत आहे की लाईव्हमध्ये दिसण्यात येणार नाही, तर पंचांचा निर्णय काय आहे तो त्यांनी सांगावा. नो बॉल, ओव्हरस्टेपिंग पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला दिसलं असं काशी यांचा. परत एकदा एक चेंडू चांगला टाकल्यानंतर परत एकदा तीच चूक पाहायला मिळते. आता फ्री हिटचा चेंडू असेल पुढील चेंडू. एकच चेंडू टाकून झालेला आहे. फ्री हिटचा चेंडू साहिल यांना. शॉर्ट बॉल खेळून काढलेला आहे. इतका शॉर्ट साहिल सोडणार नाही, कारण की आपण पाहू शकता मागील मॅचमध्ये सुद्धा त्यांनी धडाक्याची फलंदाजी केली. तसा सेट्स बॅट्समॅनला तुम्ही इतका शॉर्ट चेंडू टाकू शकत नाही. आणि त्याच्यावरती त्यांनी पूर्णपूर समाचार घेतलेला बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र 2च चेंडू झालेले आहेत, त्यामधील 2 नो आणि 2 चेंडू सुरेख असे पाहायला मिळेल. पण त्यात चेंडूवरती सुद्धा षटकार आलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 30. हॅलो. तर आपण पाहू शकता पहिलीच षटक जी टाकली होती निक्कू यांनी, धावसंख्या आली ती 16. त्या मात्र काशी यांनी 2 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत ते 14. त्यातील 2 नो चेंडू, 2 फ्री हिटमध्ये आपण पाहू शकता आलेला. परत एकदा इथं आपण पाहू शकता काशी यांना लाईन भेटत नाही आहे. एक धाव तर इथं घेतलेली आहे. अंपायरचा इशारा आहे तर नो बॉल. परत एकदा ह्या षटकामध्ये तिसरा ओव्हरस्टेपिंग च्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 2च चेंडू चांगले टाकले, त्याच्यानंतर 3 चेंडू ओव्हरस्टेपिंग केलेली आहे ती काशी यांनी. इथं मात्र त्यांना सांभाळायला लागेल की आपल्या एकच षटकामध्ये आपण 3 नो बॉल टाकलेले आहेत, ते पण सेम ओव्हरस्टेपचे नो बॉल. ओव्हरस्टेपिंग झालेली काशी यांना काही समजत नाही का लाईन दिसत नाही, त्यांचा त्यांनी मारा स्वतःच करावा, खुणा ठेवावी लाईनवरती, कारण त्यांना दिसावे की त्यांचा पाय कुठे चालला आहे. आणि परत एकदा फ्री हिटचा चेंडू असेल प्रणय शेळके यांना. धावसंख्या झालेली आहे ती 32. नो +1 आलेला आहे. 2च चेंडू काशी यांचे झालेले आहेत. परत एकदा खेळून काढले लॉंगच्या दिशेने. इथं मात्र धावसंख्यात वाढ 6 धावांनी. आपण पाहू शकता काशी यांच्या नो बॉल नंतर
3 नो टाकल्यानंतर नोच्या नंतर जे जे फ्री हिट होते त्यातील 2 चेंडूवरती आपल्याला मोठे फटके येताना दिसले होते. आताशी 3च चेंडू झालेले आहेत काशी यांचे. त्याच्यामध्ये 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल नो बॉलच्या स्वरूपात आणि त्यातील नो बॉलवरती आपल्याला 2 मोठे फटके, 1 डॉट बॉल. टॉससाठी इथं आपण पाहू शकता श्रेयस 11 आणि माऊली 11चे कर्णधार टॉस घेतील. रविदादा आमचे सगळ्यांचे लाडके यांच्या हात होत आहे टॉस. तर आपण पाहू शकता नाश्ता देणारे आमचे कैवारी ज्यांचा नाश्ता असल्यावरती मी सतत ग्राउंडवरती हजर असतो तसे रवी भाऊ यांच्या हातात टॉस होतात आहे. तर टॉस इथं जिंकलेला आहे तो माऊली 11 यांनी. त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र अंपायर आपल्याला कळवतात वाईड चेंडू अवांतर. काशी मात्र नोच्या नंतर परत वाईड टाकताना इथं आपल्याला बॉलिंगमध्ये काशी थोडे भरकटलेले दिसत आहे. पुढील चेंडू आणि खेळून काढलेला उंच गेलेला आहे. उंची खूप आहे, लांबी गाठतोय की नाही. इथं मात्र सुंदर असा झेल विक्रांत पाटील यांनी धरलेला चेल इथं मात्र आपण पाहू शकतो. प्रणय शेळके यांच्या खेळीचा अंत आणि खूपच नो बॉल टाकल्यानंतर चांगला असा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावरती उंच फटका खेळला परंतु विक्रांत पाटील यांनी काही चूक करत नसताना प्रणय शेळके यांच्या विकेटचं पतन झालेलं आहे. प्रणय शेळके नाराज असतील स्वतःवरती कारण की खूपच असा सुरेख चेंडू होता ज्याला मात्र ते चांगल्या प्रकारे बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकू शकत होते परंतु डिस्टन्स भेटला नाही. आणि नवीन फलंदाज त्यांची जागा घ्यायला येते ते संदेश कांबळे. अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडू अजूनही उर्वरित. खूपच मोठा स्पेल आपल्याला पाहायला मिळतं ज्यामध्ये 3 नो चेंडू होते, 1 वाईड आणि नो वरती 3 नो मधील 2 नो वरती आपल्याला पुढच्याच चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळाले. धावसंख्या झालेली आहे ती 39. खूपच महागडे असे षटक आपण सांगू शकता. अजून देखील शेवटचा चेंडू, 2 बॉल बाकी आहेत आणि परत सुरेख अशी लाईन जी लाईनची अपेक्षा काशीकडून होती तीच लाईन आपल्याला पाहायला मिळाली की मागच्या सामन्यातील अशाच प्रकारे काहीशी गोलंदाजी करून त्यांनी आपल्या संघाला मॅचमध्ये आणून दिलेलं होतं. तीच फिरकी आपल्याला पाहायला मिळाली डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू ब्लॉक प्रकारचा चेंडू, सुंदर असा चेंडू बोलू शकता आपण. काशी यांनी लास्टच्या 3 चेंडूवरती छान असा कमबॅक केलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 39. 2 षटक समाप्ती. पुढील शेवटचे 2 षटक या इनिंगचे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्याच्यानंतर काशी असे आपल्याला खूप महागडे गोलंदाज पाहायला मिळेल. त्यांच्या स्वरूपात आपल्याला धावसंख्या आलेल्या आहेत त्या 23 धावा, तब्बल 23 धावा. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता 3 नो ओव्हर स्टेपचे, 1 वाईड आणि नो ओव्हरतील पुढीलच 3 चेंडूमधील 2 चेंडूवरती आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. परंतु आपण बघू शकता की सेट्स बॅट्समॅन विशाल फदाळे, प्रणय शेळके गेलेले पण सलामीचे जे फलंदाज आहेत साहिल देसाई अजूनही पिचवरती उभे असताना आपल्याला दिसत आहेत. अजूनही देखील 12 चेंडूचा सामना आहे. साहिलच्या हातात आहेत की ते मोठे फटके मारून आपल्या संघाला चांगल्या स्कोरवरती नेऊन ठेवतील अशी अपेक्षा. नयन खांबे आणि फटका मारले बॅडमिंटन शॉट ज्याला आपण म्हणतो. अंपायरचा इशारा 6 धावासाठी नयन यांचा पहिलाच चेंडू बॅडमिंटन फटका मारून साहिल यांनी पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावाच्या स्वरूपात. धाव संख्येत वाढ 45. उर्वरित अजून देखील 11 चेंडू. बघू साहिल कशा प्रकारची कामगिरी करून आपल्या संघाला चांगल्या स्कोरवरती आणून ठेवते. आपण बघायला भेटेल की मास्टर सूर्य देखील रन चेस करताना चांगला संघ आहे. परत एकदा राईज अप चेंडू फ्रॉम दी गुड लेंथ. इथं साहिल मात्र खेळू शकले नाही. फास्ट चेंडू एसटी रक्षकाच्या हातात.
डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर नयन खांबे यांनी मस्त कमबॅक केलेला आहे. साहिल यांच्या डॉटच्या स्वरूपात तिसरा चेंडू घेऊन येतील नयन खांबे. खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र लॉंग ऑनच्या डिस्टन्समध्ये प्लेयर खाली येत असताना झेलबाद होताना आपल्याला दिसत आहेत. साहिल जे सेट फलंदाज होते त्यांना मात्र नयन यांनी चांगलाच कमबॅक केला. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसरा डॉट आणि तिसऱ्याच चेंडूवरती त्यांनी साहिल यांचा विकेट घेऊन झेलबाद करत असताना साहिल यांना पाठवले तंबूच्या आश्रयामध्ये. त्यांची जागा घ्यायला घेत आहेत गणेश कटके. अजून देखील उर्वरित 9 चेंडूचा सामना. धाव संख्या आहे ती 45. गणेश कटके आलेले आहेत साहिल देसाईची जागा घ्यायला. हार्ड हिटर फलंदाज आपण यांना पाहू शकता. सकाळी प्रॅक्टिसला आपल्याला दिसतात गणेश कटके. दर सकाळी प्रॅक्टिस करताना आपण यांना पाहू शकता हजर असतात प्रॅक्टिसमध्ये. बघा आता प्रॅक्टिसचे कमाली काय करून दाखवत आहे ती गणेश कटके. नाही खांब्याचा चौथा आपटी बार आणि अंपायरांनी दिलेला हा इशारा तो वाईड आणि 1 बाउन्स सुद्धा. उचली घेऊन आपटी बार यष्टीरक्षकाच्या हातात. इथं मात्र त्यांना 1 बाउन्सचा इशारा आणि वाईडच्या स्वरूपात दंडित करण्याला. बॉल घेऊन राईज अप फ्रॉम दी बॅट्समॅन्स हेड इन टू द कीपर्स हँड. नयन खांबे आणि गणेश कटके यांनी यांचा प्रॅक्टिसचा कमाल दाखवलेला आहे. त्यांचा स्ट्रॉंग झोन सुद्धा मानला जातो त्याला. 6 धावा, खूपच छान असा फटका. 52. अजून देखील षटकातील 2 चेंडू गणेश यांच्या स्ट्रॉंग झोन प्लस स्लॉटमध्ये आलेला चेंडू ते सोडत नाही. स्ट्रॉंग झोनमध्ये खूपच लांब असा षटकार त्यांच्या बॅटीतून येताना दिसलेला आहे. गणेश कटके आपल्याला साहिल देसाईची जागा घेताना दिसत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 52. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू नयन यांचे अजूनही उर्वरित. 5वा चेंडू घेऊन येताना परत सेम दिशेने खेळून स्ट्रॉंग झोनमध्ये जर तुम्ही त्यांच्या टाकाल तर त्याच प्रकारे बॉल बाउंड्री लाईनच्या पार करतील. कारण की ते दररोज आपण पाहू शकता सकाळी प्रॅक्टिसमध्ये असता. तोच तुमचा एक स्ट्रॉंग झोन आहे आणि त्याच्यात बॉल टाकल्यावरती त्याच प्रकारे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. आताच पुढचा चेंडू त्यांनी त्याच झोनमध्ये टाकलेला तर आपल्याला त्याच प्रकारचा शॉट पाहायला मिळाला गणेश कटके यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 58. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू नयन खांबे याचा. गणेश कटके बघू कशा प्रकारे खेळून काढतील. लगातार 2 चेंडू षटकार टाकल्यानंतर हा मात्र डॉटच्या स्वरूपात. तिसऱ्या षटकातील सामना समाप्त. तिसरी षटक समाप्त. धावसंख्या झाली ती 58. अजून देखील उर्वरित 6 चेंडूचा सामना. फर्स्ट इनिंगमधील 6 चेंडूचा सामना उर्वरित आहे. षटक आपण इथं पाहू शकता घेऊन येतील नवीन गोलंदाज. डिस्कशन चालू कोण घेऊन येतील हा शेवटचा षटक. इथं मात्र चेंडू आपण पाहू शकता तो दिलेला आहे विश्वासाने सचिन पाटील यांच्या हातात. अतुल दादा त्यांना काहीसे टिप्स देताना बॉल कशा प्रकारे करायचा आहे किंवा स्कोअर कसा थांबवायचा आहे त्यासाठी सांगत असतात. कारण की ते त्यांना माहीत आहे की 58 ही धावसंख्या सुद्धा खूप आहे जी आतापर्यंत गेलेली आहे आणि त्यांना कमीत कमी धावा देऊन या संघाला थांबवायचा आहे जेणेकरून त्यांना जो चेसिंग स्कोअर आहे फास्ट घ्यायचा आहे. स्पीडअप करायची मॅच. आपल्या असोसिएशनकडून पहिला चेंडू सचिन पाटील यांचा खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं जात असताना बॉल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार आणि पहिला चेंडू सचिन पाटील यांचा पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश संदेश यांनी आणि धावसंख्येत वाढ. 6 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती
64. शेवटचे 5 चेंडू या षटकातील 5 चेंडू अजूनही उर्वरित सचिन पाटील घेऊन येतील. बघू कशा प्रकारे ते थांबवण्यात यशस्वी राहतील किंवा फलंदाज हावी पडतोय आणि पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. आव्हानतार चेंडू ऑफ साईडला जास्तच जाऊन असेल कीपरच्या हातात. वाईटच्या स्वरूपात धाव संख्येत 1 धावेने वाढ 65 धावा. एक चेंडूवरती षटकार, पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईट दुसरा चेंडू सचिन पाटील घेऊन येण्याचा प्रयत्न आणि खेळून काढलेला पॉईंटच्या दिशेने 4 धावांच्या स्वरूपात ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅट्समॅन यांनी मस्त पिक केलेला बॉल पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी त्यांनी खेळून काढलेला आहे. 69 धाव संख्या, 2 चेंडू, 69 आपण बोलू शकता. खूपच छान असं. आणि इथं मात्र पाहू शकता परत एकदा वाईड ऑफ लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न करत असताना यश मिळत नाही सचिन पाटील यांना. 2 चेंडू ऑफ साईडला त्यांचे वाईड आलेले आहेत. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळून काढलेला आहे. इथं मात्र एकच धाव, 71 धाव संख्या. शेवटचे 3 चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 71. याला आपण बोलू शकता की हा फायटिंग स्कोर आहे, चांगला स्कोर आहे. ज्या प्रकारे ते डिफेंड करण्यासाठी पुढचा चेंडू सचिन यांचा त्याच झोनमध्ये खेळत असताना गणेश कटके इथं मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न फेटाळलेला आहे. एकच धाव, धाव संख्या झाली ती 72. पाहू शकता आपण मास्टर सूर्या संघात देखील धडाडीचे फलंदाज आहेत. ते 90 धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळालेले KPL मध्ये. त्यांच्याकडे तसे फलंदाज आहेत, ते 70 देखील चेस करतील. पुढील चेंडू खेळून काढलेला आहे. इथं मात्र डॉटच्या स्वरूपात, अंपायरचा इशारा काहीच नाही. बॉल लेग स्वरूपात ST रक्षकाच्या हातात आणि खेळून काढलेला आहे. समोरच्या दिशेमध्ये 1 धाव घेण्यात दुसरी धावाचा प्रयत्न करत असताना इथं मात्र विकेटचं पतन आणि धाव संख्या झालेली आहे ती 73 धावा. 74 धावाचा आव्हान दिलेल्या मास्टर सूर्या संघासाठी. मास्टर सूर्या संघामध्ये आपण पाहू शकता की तशीच धडाडीचे फलंदाज आहेत जे स्कोर चेस करते. आपण पाहायला लागेल आपल्याला की शिवशंभू या संघाने जोडलेले ते 73 धावा, 74 धावाचं आव्हान ठेवलेलं मास्टर सूर्यासाठी. आता आपल्याला पाहायला मिळेल की काय प्रकारची गोलंदाजी आणि प्लॅनिंग करतील ते मास्टर सूर्याला रोखण्यासाठी आणि मास्टर सूर्य देखील काय प्लॅन करतील. 74 धावा 4 षटकामध्ये कुठून काढणे. 24 चेंडू 74 धावा, 50 धावा वरती. तर विनंती आहे शिवशंभू संघाला लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. समय की पाबंदी यहाँ पे दोस्तों. जल्द से जल्द अपना क्षेत्र रक्षण फील्डिंग सेटअप करनी है. यहाँ पे शिवशंभू और मास्टर सूर्य से विनंती है कि अपने ओपनिंग बल्लेबाज ग्राउंड पर भेजे क्योंकि मैच ये जल्दी शुरू करना है. और आगे अपन देख सकते हैं कि बहुत से मैचेस हैं जो खेलने हैं दिए गए वक्त में. वक्त किसी के लिए नहीं रुकता, हमें वक्त के साथ चलना पड़ता है. वक्त के पीछे चलने वाला भी हार जाता है और वक्त के आगे चलने वाला भी हार जाता है. चलना होता है वक्त के साथ, वक्त को लेकर, वक्त के मायने में रखते हुए उस प्रकार से हमें जूझ करनी पड़ती है. जो वक्त के साथ जूझता है वही असली खिलाड़ी होता है. यहाँ पर हम देख सकते हैं कि 74 रन का टारगेट मास्टर सूर्या के.
तो शिव शंभो के जो ओनर है सुधीर जादव, उनसे विनंती है कि वो कमेंट्री बॉक्स में आए। उनसे आयोजक ने बुलाया है तो अपनी उपस्थिति दिखाइए। धन्यवाद। और ये खेल जो है जल्दी शुरू करना है। शिव शंभो ने अरे बाबा बाबा, ये तो तर अपन देख सकते हैं कि जिस प्रकार की क्वालिटी और अपने को जो गेंद दिखाई देती है, बॉलर फील्डर के पास बॉल जाता हुआ दिखाई देता है, जिस एंगल से जो मनुष्य जो इंसान ये काम करता है, सीए सोमनाथ राक्षे जो हमारे कैमरामैन, मेन कैमरामैन, आप उनको देख सकते हैं पिच के एकदम ही सामने, सेंटर इन द सेंटर सोमनाथ राक्षे जी ये अपनी भूमिका बहुत ही अच्छे से निभा रहे हैं। जिस प्रकार हमें गेंद कहा जा रही है, मैच का पूरा समाचार जो आप घर बैठे देख पा रहे हैं लाइव पे, उनकी बदौलत है। और जो मेन उसके पीछे है वो है सैंडी भगत जी ऑन क्रिक के माध्यम से आप ये देख सकते हैं फुल एचडी में आप देख सकते हैं। कैमरामैन की तरफ से राक्षस सर रास्ते, उनके रास्ते से हम ये मैच देख रहे हैं, उनके नज़रियों से मैच देख रहे हैं। गेंद जिस रास्ते जाती है उस रास्ते जो रास्ते जी अपना कैमरा घुमाते हैं, हम वही देख पाते हैं। और आगे की आवाज़ आप बुलंद आवाज़ जो कामोटे के कॉमेडियन कमेंटेटर सुशांत जी पाटिल अपनी आवाज़ में थैंक यू सो मच। चलिए मैदान की ओर। 74 रनों का टारगेट पहली गेंद प्रणय की। ये देखिए करारा जवाब, 74 रनों का पीछा करना है और शुरुआत 6 रन से काफी बढ़िया है। सनराइज क्रिकेट एकेडमी रेनी सीजन, और यहां पर आज पहले इनिंग में 74 का टारगेट, काफी बढ़िया। सोनू पाटिल कप्तान की भूमिका निभाते हुए इस वक्त यहां पर अपने टीम के लिए पहली गेंद अपने बल्ले के ऊपर ली। प्रणय शेळके इस वक्त राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे 6 के बाद। फिर से उठाने का प्रयास किया था, इस वक्त गहरी गेंद डाली थी, वहां पर खिलाड़ी है, 1 रन जरूर मिलेगी। लेग बाइज की रन जरूर आएगी अंपायर का इशारा आते हुए। 73 रन बनाया और 74 का टारगेट आपके सामने रखा। और मैं जरूर कह सकता हूं नीकू गोबारी और सोनू पाटिल काफ़ी बढ़िया बल्लेबाज है जिनके ऊपर आशाएं निर्भर है और उनको ऐसा खेल करना होगा। ये देखिए ताकत का इस्तेमाल किया था, इस वक्त ऑन साइड में गेंद चलेगी। विशाल वहां पर थे, आप देख सकते हो 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 8 रन। एक आध बड़ा स्ट्रोक की कोशिश रहेगी, जरूर यहां पर ढूंढकर निकालेंगे सोनू पाटिल और प्रणय शेळके उन्हें रोकने की कोशिश करेंगे। ये देखिए बाहर की तरफ गेंद डाली गई। ज़्यादा तौर पर गेंदबाज जब एक बड़ी मार गिरती है तो बाहर की तरफ गेंदबाजी करना पसंद करते हैं, क्योंकि गेंद वहां पे मारना थोड़ी दिक्कत होती है। कभी कभार कुछ ऐसे खिलाड़ी होते हैं जिनके पास पूरी तरह फिटनेस की एक पाबंदी है, फिटनेस का साथ है, वही खिलाड़ी एक डाउन होकर फुटवर्क का इस्तेमाल कर वहां पर बॉडी लैंग्वेज का इस्तेमाल कर खेलते हैं। यह और कर लाइन गेंद काफ़ी बढ़िया है, ऑन साइड में गेंद चली गई, स्वीपर से गेंदबाज खिलाड़ी आता हुआ विशाल ने गेंद उठाई। देखिए कामोटे टेनिस के बात करूंगा ना तो कुछ ऐसे खिलाड़ी हैं जो काफ़ी बढ़िया फील्डिंग करते हुए नजर आते हैं, जिसमें सबसे पहला नाम लिया जाएगा गुणवंत गोवारी, काफ़ी बढ़िया फील्डिंग करते हैं। उसके बाद में जरूर नाम लूँगा विशाल फदाले, और उसके बाद में जरूर नाम लूँगा साहिल गोवारी और बारक्या कांबळे। काफ़ी बढ़िया फील्डिंग रहती है, दौड़ बहुत रहती है। इस वक्त पुल करने की कोशिश सक्सेसफुल है, लेकिन खिलाड़ी भी है। ओ
तौर पर जैसे कि आप देख सकते हो ये नहीं होना था, क्योंकि किस खिलाड़ी की कैच आपने छोड़ी है, जिस खिलाड़ी का तहलका सबसे ज्यादा मैदान में उठता है मास्टर सूर्या के टीम का, निकू गोवारी की कैच छोड़ना आपको कितना तकलीफ दे सकता है यह आगे हम बता नहीं सकते, आप देख जरूर सकते हो। गेंद की बात करूंगा तो अब तक यहां पर 5 गेंदें खत्म हो चुकी है। छठी गेंद इस वक्त प्रणय शेलके डालेंगे। विशाल उनको कुछ जरूर बात करेंगे कान में कुछ कहते हुए। और रनों की संख्या में बता दूं आपको 12 रन जी टारगेट का एक पीछा करते हुए नजर आएंगे सोनू पाटिल। निकू गोवारी इस वक्त प्रणय की अगली गेंद, ये देखिए ताकत का इस्तेमाल किया था, कारपेट को घसीटी हुई गेंद स्क्वायर लेग की दिशा से, वहां पर खिलाड़ी स्वीपर से आया है, गेंद को उठाएंगे, डायरेक्ट थ्रो यहां पर काफी बढ़िया है। 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर पहले ओवर की समाप्ति के बाद मास्टर सूर्या टीम इस वक्त 74 का टारगेट अपने दिमाग में रख 2 बल्लेबाजों को मैदान में भेज चुके हैं। और भेजने के बाद उनको एक और यहाँ पर खेलने को मिला, और एक ओवर के बाद मैं बता दूं आपको यहाँ पर रनों की संख्या हो चुकी है 13। अभी भी 18 गेंदे 61 रनों का टारगेट है, यानी कि बात करेंगे तो हर एक ओवर में आपको 20 रन कंपलसरी बनाने, 20.33 यानी कि 3 तीरी है, कुछ भी कह सकते हैं। रन रेट की बात करेंगे तो इस ओवर में कम से कम 2 या 3 छक्के आना जरूरी है, यानी कि पहले ओवर में थी 13 और इस वक्त अगर मैं बात करूं तो कम से कम इस ओवर में 20 रन आना जरूरी है। 22 होंगे तो सबसे बेस्ट, लेकिन गेंदबाज यहां पर विशाल फदाले आए जो कि शिव शंभू 11 के कप्तान हैं, और कप्तानी बारी किस वक्त यहां पर दिखानी है वो जानते हैं। हालांकि बल्लेबाजी में कुछ कर नहीं पाए, लेकिन गेंदबाजी उनके खेमे में है। देखिए गेंदबाज में क्या करते हैं, निकू गोवारी है, ये देखिए बाहर की तरफ खेलने का प्रयास किया था, वॉइस क्रिएट की थी विशाल ने, लेकिन गेंद ज्यादा बाहर चली गई और वाइड गेंद साबित हुई। 14 रन आए। टारगेट के हिसाब से जब खेलोगे आपके दिमाग में गणित होगा, आप सोचोगे, आप स्ट्रोक कर बाहर निकालोगे, डिफेंस डिपेंड, ये 2 वर्ड्स आपको लेके मैदान में अपने टीम के लिए जूझना होगा। ये देखिए ये कलात्मक सौंदर्य थी, काफी बढ़िया इसे कहते हैं। निकू गोवारी का जलवा, कैच छोड़ने के बाद ये खिलाड़ी क्या कर सकता है, आपने देखा थर्ड मैन की दिशा चीर दी है। जिस वक्त पहले गेंद डाली थी ना, वैसी कोशिश थी, ऐसी कोशिश करनी होगी, कोशिश के हकदार है, कोशिश करना उनका एक काम है। और मास्टर सूर्या जब जब बीच समंदर के बवंडर में फंस जाती है तब तब निकू गोवारी किनारे पे लाने का काम करते हैं। वही निकू इस वक्त छक्के के साथ विशाल फदाले को इस वक्त जवाब देते हुए, और ये देखिए यहां पर मौका हो सकता है लेकिन पहुंच से दूर है। दूसरी की कोशिश, ओह माय गॉड, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी। विकेट कीपर ने सोचा कि ये लाइन से स्टंप से गेंद तो आई है लेकिन ज्यादा ऊपर से चली गई, 2 रन नहीं रोक पाए। 2 रन के साथ 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर, यानी कि 2 गेंदों में कुल मिलाकर इस वक्त 9 रन आए हैं। यानी कि मैंने कहा था 20 कम से कम इस ओवर में आनी चाहिए, और इस 20 का यहां पर पीछा करते हुए निकू और सोनू, यहां पर विशाल फिर से बदलाव लाना होगा, जरूरी है। ये देखिए यॉर्कर लाइन की गेंद, सम्मान दिया, इस गेंद को सम्मान देना जरूरी है। जब भी आपके पास खराब गेंद आती है आप उसे स्टेडियम के बाहर भेजिए, जब भी आपके पास अच्छी गेंद आती है उसका सम्मान कीजिए। गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, वरना आपको रिस्क के मवंडर में बैठना होगा। इस वक्त सोनू पाटिल जिसने पिछली ओवर में पहली गेंद के ऊपर छक्का दागा था, उसी को अब इस ओवर को क्रिएट करना होगा, अपनी एक्टिविटी दिखानी होगी, आपका स्किल यहां पर डेवलप करना होगा, और उसी की तरफ यहां पर तलाश है सोनू पाटिल। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, खिलाड़ी है, पहुंच से बाहर, 6 रन, बढ़िया सिक्सर। मैंने कहा था सोनू पाटिल और निकू गोवारी जब तक मैदान में तब तक सांसें तेजी से फैलेंगी। मास्टर सूर्या 11
बल्लेबाजी में कुछ करने पाए ऐसा लगा विशाल फदाले गेंदबाजी में करेंगे। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष है, करने का यहाँ पर प्रयास नहीं रुकेगा विशाल का। विशाल के पास हुनर है, टेक्निक है, स्किल है, लेकिन यहाँ पर उसकी ज़रूरत है। ये देखिए ये गेंद शायद कुछ स्ट्रोक अलग निकालने की कोशिश की थी, अंत वाले 1 सेकेंड में सोनू ने यहाँ पर बल्ला पीछे कर लिया और थोड़ा सा पुश करने की कोशिश की थी कवर की तरफ, लेकिन गेंद डॉट आई है। अंतिम गेंद, चलिए ये गेंद डॉट आना जरूरी था और डॉट आई। जितनी ज्यादा डॉट गेंद उतना प्रेशर रहेगा, उतना ज्यादा दबाव रहेगा। अगली गेंद टैपिंग क्रिकेट इस वक्त कमर के तले गेंद थी, उठा नहीं पाए। अगर घुस के खेलते तो शायद स्क्वायर लेग से फाइन लेग के बीच ये गेंद जाती। 1 रन जरूर मिलेगी। 1 रन के साथ 2 ओवर का खेल खत्म होता हुआ और रनों की संख्या हो चुकी है 30 और 12 गेंदे और जीतने के लिए जरूरत रहेगी 44। पानी लेकर जाइए मैदान में। अगर स्टेडियम में बॉटल है तो लेके आइए। यहाँ पर थोड़ी बॉटल की कमी है क्योंकि लेके जाते हैं और वहां पर रखते हैं। चलिए पानी लेकर जाइए, थोड़ा रुकना। मैं अंपायर से विनती करूंगा, पानी महत्वपूर्ण है, पानी इंपॉर्टेंट है। सभी खिलाड़ी इकट्ठा भी हो सकते हैं पानी के लिए। आइए, क्योंकि बारिश का मौसम और पिछले कुछ दिनों धूप ज़्यादा है, पता नहीं चल रहा है कि टेनिस टूर्नामेंट है या रबर टूर्नामेंट है, कुछ कह नहीं सकते। कभी कभी छाव आती है, कभी कभी धूप आती है, कभी कभी हल्की सी बारिश आती है, लेकिन इन पिछले 2-3 दिनों में बारिश ही नहीं हुई है। स्वतंत्र वीर चषक में परेश और सुशांत ने कुछ अच्छे कर्म किए थे, इसलिए थोड़ी सी बारिश हुई थी। उसके बाद बारिश नहीं। और आज जिनका बर्थडे है, वाढदिवसाचा 16 ज्यांचा आज आहे, असे कामोठे टेनिस क्रिकेटचे रायझिंग स्टार सुलक्षण भोईर, दीपक कार्लेकर सर यांच्या हाताखाली शिक्षण घेणारे क्रिश भोईर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चलिए मैदान की ओर गेंदबाजी के लिए, तीसरी गेंदबाजी के लिए आएंगे गणेश कटके। इस ओवर में भी 20 का एक समीकरण लेकर आना होगा। ये देखिए गेंद समझ नहीं पाए, डॉट गेंद की समाप्ति। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी। अंत वाली पिछली मैच गणेश ने निकाल कर दी थी, उस गणेश को भूलना नहीं है, क्योंकि उनका कॉन्फिडेंस अब पहले से दुगना हो चुका है। शांति भरे माहौल को यहाँ पर थर्डमैन की तरफ गेंद चली गई, वहां पर खिलाड़ी तैनात और ये गेंद 4 रन। हमारे दर्शक भी इतने प्यारे हैं कि 4 रन का इशारा तुरंत करते हैं, कभी कभी नहीं करते, कभी कभी उनको बोलना पड़ता है, लेकिन चलिए दर्शक है तो हम हैं, उन्हीं की वजह से टूर्नामेंट चलता है, वही हमको ऊपर उठाते हैं, वही हमको नीचे लाते हैं, तो वो हमारे लिए भगवान है। ये देखिए यहाँ पर भगवान बनना होगा सोनू पाटिल को। अच्छी गेंद यहाँ पर खंडू राक्षे, पहली बार मैंने देखा है गेंद को रोकते हुए। उनको छाव में रखो, गेंद ढेंगांग के नीचे से जाती है। 37 रन बनाए किसने? ओ माय गॉड, मत बताइए। चलिए क्या हुआ? 35 रन हुए, 9 गेंदे 39 रन। चलिए 2-3 बड़े स्ट्रोक कामयाबी दिला सकते हैं। और यहाँ पर गेंदबाज गणेश फिर आएंगे। मैंने कहा था इनका हौसला दुगना हो चुका है। शिव शंभो 11 कामोठे टीम कल संडे, दो दिन थे संडे में, लेकिन एंट्री नहीं की थी। उसके बाद उनको बताया गया कि टूर्नामेंट है, तो उन्होंने एंट्री की। धीरे धीरे सब टीम आ गए। कल हमने देखा जय पाटिल को
40+ के टूर्नामेंट में काफ़ी बढ़िया परफॉर्मेंस रहा। एक कैच लेने के लिए वो आए थे, हाथ नीचे किया, लेकिन दूसरे ने कैच ली। साला एक कैच लेने के लिए गए, वो भी नहीं दिया। ये मजाक चलता है क्योंकि धूप है, आदमी थोड़ा सा नर्वस है। जो छाव में है उनका ठीक है, जो धूप में है उनका कुछ ठीक नहीं है। जिनके हाथ में ग्लास है वो ठीक है। हाँ, जिनको कोई टेंशन नहीं है वो फर्स्ट क्लास है। इसलिए आज यहाँ पर 8 गेंदे 39 रन। गौरव आए यहाँ पर बल्लेबाजी के लिए। गौरव को यहाँ पर इस बल्लेबाज को 2 तो बड़े स्ट्रोक खेलने होंगे। ऊपर से उठाने का प्रयास किया था, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी तैनात, गेंद को उठाएंगे साहिल, तब तक 1 रन का इजाफा। 7 गेंदे 38 रन। पिछली ओवर में, ये ओवर में 2-3 छक्के आना जरूरी था, लेकिन नहीं आए। देखिए इस अगली गेंद के ऊपर फुल टॉस गेंद, समझ नहीं पाए। इस वक्त यहाँ पर थर्ड प्राइज सेकंड कशाला ले रे फर्स्ट इथं थर्ड आहे, थर्ड सेकंड हे वेगळे ते आहेत ना। नाही थर्ड आणि सेकंड हे वेगळे आहेत ना। या फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे यातून जो जाईल फायनलला त्याला थर्ड भेटेल आणि ते थर्ड किंवा फर्स्ट ते पुढचे जे दोन आहेत त्या दोन आहेत ना। आता यातून निकाल करणार पहिले गटाला मामा 37 रन इस ओवर में रन संख्या आई कुल मिलाकर पिछली ओवर में 7। सोनू पाटिल का बड़ा स्ट्रोक। देखिए मैच में कुछ भी हो, अपनी बल्लेबाजी रुकनी नहीं चाहिए। रुकना मना है, सिर्फ ठोकना जानते हैं। देखिए इस कंडू राक्षेप के ऊपर हल्ला बोल। चल यार, अपने गहरी गेंद को खोल। 6 गेंदे और 37 रन दिए थे, लेकिन साहिल ने निकालिए थे। अब यहाँ पर देखिए वही दौर वापस ना आए। विशाल पदाले देखिए यहाँ पर, ये विशाल पदाले वहां पर रहे। आप बढ़िया यार, भरोसा नहीं है खंडू पे। ये देखिए, ही ससुर का नाती तो छगन मारी। सोनू पाटिल 2 बड़े स्ट्रोक। अब यहां पर एक और आया ना तो फिर दिल वालों के दिल का करार लूटने, और मैं आया हूं खंडू राक्षे को लूटना, ऐसा कहेगा सोनी। लेकिन खंडू राक्षे को अपनी गलतियों को सुधारना होगा। उसमें हुनर है, ताकत है, हर वक्त मैच देखता है, लेकिन फिर भी क्या होता है ये हम कह नहीं सकते। देखिए इस गेंद के ऊपर कुछ करने की एक कोशिश है सोनू की। ओ माय गॉड, ये थोड़ा सा विशाल फदाले को धीरज आते हुए, ये एक डॉट बॉल के ऊपर जोर से तालियां। ऐसी डॉट गेंदे अगर आप डालोगे तो जरूर चलोगे, वरना व्याख्या विखी उखू। अगली गेंद देखिए, ये इस गेंद के ऊपर, ओ और एक डॉट। ओ माय गॉड, ये दुनिया का 9वां अजूबा। इसके बाद किसकी मैच है? माउली 11 और श्रेयस 11, यानी कि सचिन गुंजाल और परेश मात्रे। टॉस माउली जीत चुके हैं। ये और एक
अंपायर का नहीं 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 नहीं, क्या हुआ? 4 है या 6 है? 4 रन। देखिए मैच कैसी भी हो, अपनी ये प्रैक्टिस, ये मुकाबला 15 गेंदों में 36 रन बनाए सोनू पाटिल ने। अच्छी बारी खेली है। पिछली तीसरी ओवर में अगर 2-3 बड़े स्ट्रोक बनाते तो जरूर वापसी कर लाते थे अपने टीम को। ओ माय गॉड, ओहो, दिन खराब है लेकिन टीम की अच्छी है। आज खंडू राक्षे की दिन की बात करेंगे तो दिन खराब है, लेकिन शिव शंभो की दिन की शुरुआत अच्छी है। चलिए, थैंक यू सो मच। दोनों भी टीम का हम शुक्रिया अदा करते हैं। थैंक यू सो मच मास्टर सूर्या 11 एंड कॉन्ग्रेचुलेशन शिव शंभो। इसके बाद वाला मुकाबला देखने के लिए कई सारे दर्शक आज जरूर आए हैं। परेश मात्रे को ढूंढ रहे, कहाँ है परेश मात्रे? क्योंकि जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं। फगुनवा